बाळा, आज आम्ही तुला एक गोष्ट सांगण्यासाठी आलेलो आहोत. तुझ्या मनामध्ये सध्या अनेक प्रश्न आहेत. अनेकदा तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता, स्वामी, माझे जीवन असेच राहणार का? माझ्या नशिबात फक्त संघर्षच लिहिलेला आहे का? मी कितीही प्रयत्न केले तरी मला यश का मिळत नाही? बाळा, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे आहे आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुला आज देणार आहोत. त्यामुळे आमचा हा संदेश शेवटपर्यंत ऐक. बाळा, आम्ही तुला खूप मोठ्या उंचीवर घेऊन जाणार आहोत, ज्या उंचीची तू कल्पनाही केलेली नाहीस, जिथे पोहोचण्याचे स्वप्नही तू पाहिलेले नाहीस. त्या उंचीवर आम्ही तुला घेऊन जाणार आहोत. पण लक्षात ठेव, मोठ्या उंचीवर जाण्यापूर्वी माणसाला मोठ्या परीक्षाही द्याव्या लागतात. आज जे दुःख तू सहन करत आहेस, ज्या अश्रूंनी तुझी रात्र भिजत आहे, ज्या वेदना तुझ्या हृदयाला टोचत आहेत, त्या सर्व व्यर्थ नाहीत, कारण आम्ही तुझे भविष्य घडवत आहोत. बाळा, जेव्हा एखादी इमारत खूप उंच बांधायची असते तेव्हा तिचा पाया आधी खोल खणावा लागतो. तसेच तुझ्यासोबत घडत आहे. त्यामुळे तुझ्या वाट्याला येणारा संघर्ष तुझी पायाभरणी करत आहे, यावर विश्वास ठेव. तुझा संघर्ष हा तुझा नाश करण्यासाठी नाही, तर तो तुझा पाया मजबूत करण्यासाठी आहे. आज जे लोक तुला कमी लेखतात, तुझ्यावर हसतात, तुझ्या स्वप्नांची थट्टा करतात, तुझ्या परिस्थितीकडे पाहून तुला अपयशी समजतात, पण त्यांना तुझ्याबद्दल जे दिसत आहे ते फक्त तुझा वर्तमान आहे. पण आम्ही तुझे भविष्य पाहत आहोत आणि म्हणूनच आम्ही तुला सांगत आहोत, थोडा धीर धर. कारण जेव्हा आमची वेळ येईल तेव्हा तुझ्या आयुष्यात असे बदल घडतील की तुलाच विश्वास बसणार नाही. आज तुम्ही ज्या दारांसमोर उभे राहून विनवण्या करत आहात, उद्या तीच दारे तुझ्यासाठी आपोआप उघडतील. आज जे लोक तुला नाकारत आहेत, उद्या तेच लोक तुझा सन्मान करतील. आज ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत आहेत, त्या उद्या सहज शक्य होतील, कारण हे सर्व आमच्या कृपेने घडणार आहे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, गरुड जेव्हा आकाशात सर्वात उंच भरारी घेतो तेव्हा तो वादळाला घाबरत नाही, तर तो वादळाचा उपयोग आणखीन उंच जाण्यासाठी करतो. तसेच तुझ्या जीवनातील अडचणींचा उपयोग, अपमानांचा उपयोग तू स्वतःला घडवण्यासाठी, खूप यशस्वी बनण्यासाठी कर. तुझ्या जीवनातील या अडचणी तुला खाली खेचण्यासाठी नाही, तर त्या तुला वर उचलण्यासाठी आलेल्या आहेत, हे तू लक्षात घे. पण तुम्ही मात्र या अडचणींना पाहून निराश होत आहात, स्वतःवर शंका घेत आहात आणि म्हणत आहात, स्वामी, माझ्याकडून होणार नाही. तू हार मानत आहेस. असे वागणे, असा विचार करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. बाळा, तू कोणी साधी व्यक्ती नाहीस, तू आमचे मूल आहेस. या ब्रह्मांड नायकाचे तू लेकरू आहेस. आमचा आशीर्वाद, आमची साथ नेहमी तुझ्यासोबत असताना तू का घाबरत आहेस? आणि बाळा, जर तुला जमणारच नसते तर आम्ही तुला हा मार्ग कधी दिलाच नसता. जर तुझ्यात ती क्षमता नसती तर आम्ही तुला संघर्षातून नेलेच नसते. आमचा कोणताही भक्त सामान्य नाही. आम्ही ज्याला निवडतो त्याच्याकडून मोठे कार्य घडवून आणतो. म्हणून स्वतःला कधीही तू कमी समजू नकोस. तुझ्यामध्ये अमर्याद शक्ती आहे. तुझ्यामध्ये मोठे यश मिळवण्याची क्षमता आहे आणि योग्य वेळी ती क्षमता संपूर्ण जगासमोर प्रकट होणार आहे. विश्वास ठेव. त्यामुळे तू हार मानू नकोस. पूर्ण विश्वासाने पुढे चालत राहा. तुझे कल्याणच होणार. बाळा, आज तुला वाटत असेल तुम्ही एकटे आहात, कोणीही तुमच्यासोबत नाही,
कोणी तुला समजून घेत नाही, पण आमचे लक्ष नेहमी तुझ्याकडे आहे. आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत. तुम्ही रडता तेव्हा तुझे ते अश्रू आम्हाला दिसतात. तुझी वेदना आम्हाला जाणवते. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतो. आणि म्हणूनच आम्ही तुझ्यासाठी मार्ग तयार करत आहोत. कधी कधी उशीर होत आहे असे तुला वाटेल, पण लक्षात ठेव, उशीर म्हणजे नकार नाही. उशीर म्हणजे योग्य वेळेची तयारी असते, हे लक्षात ठेव. फळ पिकल्याशिवाय जर त्याला तोडले तर त्याची गोडी मिळत नसते. तसेच तुझ्या आयुष्यातील यशही आहे. योग्य वेळ येऊ दे, मग तुला मिळणाऱ्या आनंदाची सीमा राहणार नाही. विश्वास ठेव. आणि बाळा, तू कधी स्वतःला एकटे समजू नकोस. ही तुझी आई नेहमी तुझ्या सोबतच आहे. तुला आम्ही दिसत जरी नसलो तरी तुझ्या अवतीभोवतीच आम्ही नेहमी असतो. आणि तू काळजी करू नकोस. तुझे भविष्य खूप उज्ज्वल, खूप सुंदर आहे. फक्त तू हार मानू नकोस. स्वतःवर आणि तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेवून या अडचणींना तुझी तू ताकद बनव. तुझे कल्याणच होणार. विश्वास ठेव. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, आम्ही तुला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहोत जिथे तुझे नाव खूप आदराने घेतले जाईल. तुझे कुटुंब अभिमानाने तुझ्याकडे पाहील. तुझ्या संघर्षाची कथा लोकांना प्रेरणा देईल. तू आज ज्या वेदना सहन करत आहेस त्याच वेदना उद्या तुझी ताकद बनेल. म्हणून तू हार मानू नकोस, मागे फिरू नकोस. तुला जर रडू येत असेल तर तू रड, पण चालणे कधीच थांबवू नकोस. कारण तुझा प्रवास अजून संपलेला नाही. तुझी सर्वोत्तम वेळ अजून यायची आहे. आणि जेव्हा ती वेळ येईल तेव्हा तुला समजेल की आम्ही तुला इतक्या दिवसांपासून का थांबवत होतो. कारण आम्हाला तुला फक्त यश द्यायचे नव्हते, तर आम्हाला असे यश तुला द्यायचे आहे जे कायम टिकेल. आम्हाला तुला अशी उंची द्यायची आहे जिथून तू इतरांना आधार देऊ शकशील, जिथे तू इतरांच्या आयुष्यात प्रकाश बनशील. म्हणून बाळा, आज पुन्हा एकदा विश्वास ठेव, स्वतःवर आणि आमच्यावर, तुझ्या नशिबावरही. कारण आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत. आज आम्ही तुला वचन देतो, तुला आम्ही खूप मोठ्या उंचीवर घेऊन जाणार आहोत. तुझे अश्रू व्यर्थ जाणार नाहीत. तुझा संघर्ष व्यर्थ जाणार नाही. तुझी प्रार्थना व्यर्थ जाणार नाही. तुझी योग्य वेळ येत आहे. तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. आणि जेव्हा तुझे आयुष्य बदलेल तेव्हा तू हसून म्हणशील, स्वामी, तुमची प्रत्येक परीक्षा माझ्या भल्यासाठीच होते. बाळा, आज तुझी परिस्थिती कितीही वाईट, कठीण असली तरी तू घाबरू नकोस. जे लोक आज तुला कमी समजत आहेत उद्या तेच तुझ्या यशाचे कौतुक करतील. तुझे अश्रू, तुझा संघर्ष आणि तुझी परीक्षा ही व्यर्थ जाणार नाही. कारण आम्ही तुझ्यासाठी असा मार्ग तयार करत आहोत ज्याची तू कल्पनाही केलेली नसेल. फक्त तू विश्वास ठेव. योग्य वेळ जवळ आली आहे आणि स्वतःला कधीच तू एकटे समजू नकोस. आमचा आशीर्वाद आणि आमची साथ नेहमी तुझ्यासोबत आहे. कोणतीही काळजी तू करू नकोस. फक्त स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तुझ्या अडचणींना, तुझ्या अपमानांना तुझी ताकद बनव आणि यशाच्या दिशेने पूर्ण विश्वासाने पुढे पुढे चालत राहा. तू खूप मोठी उंची नक्कीच गाठणार. विश्वास ठेव. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी
आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली, तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी बनावे. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.